झी मराठी, चर्चाही होणारच। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी इथं मंगळवारी रात्री तारदाळ ते मगदुममळा रोड व बुधवारी रात्री जय शिवरामनगर खोतवाडी तसेच गुरुवारी रात्री समडोळे तराळमळा तारदाळ इथं तरस सदृश प्राणी ग्रामस्थांच्या नजरेस पडलाय। त्यामुळे तारदाळ खोतवाडीमधील मळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तारदाळ व खोतवाडी परिसरात तरस सदृश प्राण्याचा वावर असल्याचं प्रत्यक्ष बघणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितलं। मंगळवारी रात्री 9च्या सुमारास रावसाहेब डपाले हे तारदाळहून डपाले मळ्याकडे मोटरसायकलवरून जात असताना मगदुम मळ्यानजीक त्यांच्या अंगावर तरस सदृश प्राण्यांनी झेप घेतली। यावेळी त्यांनी त्यातूनच सावरून पुढे निघून गेले असल्याचं सांगितलं। तसेच बुधवारी रात्री उशिरा जय शिवरायनगर परिसरात असणाऱ्या मगदुम कुटुंबियांना असाच प्राणी दिसल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय। गुरुवारी रात्री पुन्हा तारदाळमधील समडोळे तराळ मळ्यालगत लोकांना नजरेस हा तरळ प्राणी आल्यानं याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला कळवल्यानंतर तात्काळ वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू केली। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या शोध मोहिमेचं काम सुरू होतं, परंतु प्राण्यांचा ठावठिकाणा लागला नाही। शोध मोहीम वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वजारे, रेस्क्यू टीम लीडर प्रदीप सुतार, आलमतीन बागे, अमोल चव्हाण, विनायक माळी, वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी अध्यक्ष शेखर पवार, उपाध्यक्ष राहुल अडतारे, वैभव आवळे, सागर भुयेकर, समर्थ सांगले, पत्रकार गजानन खोत, बसगोंडा कडेमनी, दिलीप खोत आदींनी राबवले। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड। मी रावसाहेब कृष्ण डपाले, तारदाळ डपाले मळा। मी संध्याकाळी दूध घालून संध्याकाळी 9 साडेनऊ दरम्यान मळ्याकडे चालू होतो। जगदाच्या मळ्याच्या आसपासच्या वाड्याच्या ठिकाणी की नाही कोल्ह्या कुत्र्यासारखाच मोठा प्राणी मला दिसला आणि एकदम माझ्या गाडीवर झाप मारले। माझी गाडी फास्ट होते तरी मी त्याला सावरत नाही साईडला असं हे करून गेलो आणि ते असं मागं पडलं। मी एवढं झाल्याने मी गेलो जवळ। हा संवादाच्या दरम्यान 10 वाजून 10 मिनिटं तर झाली बघा, फोन अभिचा आला त्यावेळेला। कुठल्या भागात बघितलं तुम्ही? समोर आमच्या पटांगणात। तुम्हाला काय होते? बिबट्याच होता? बिबट्याच होता, बिबट्या 100% बिबट्या। मी इथं उभारून बघितलंय, मग पोरग्यानं आमच्या घराचा झेप घेते ते म्हटलं म्हणून मी आत गेलो आणि दरवाजा बंद केला। कोणी केला? फटाकडे वाजली म्हणून तर तिकडे वळलं होते। फटाकडे नाव तर मग समोर आला असतं, इथं उभारून मी बघितलं। याच्या अगोदर